अरे पाटील साहेब, या बसा. मीच बोलवतो तुम्हाला, बसा. पाटील साहेब, तुम्हाला काही कल्पना आहे मी आज तुम्हाला इथं का बोलवलं सर? तुमचा मुलगा आज शाळेमध्ये सिगरेट पिताना पकडला गेलाय. हा, आज सकाळीच. हे बघा, तुमच्या मुलाला इथं ऍडमिशन देताना मी तुम्हाला पहिल्यांदाच अगदी स्ट्रिक्टपणे सांगितलं होतं, आमच्या या कॉलेजचे रूल्स एकदम कडक आहेत आणि ते तुमच्या मुलाला पाळावे लागतील. सांगितलं होतं का नाही? तर मुद्दा असा आहे की तुमचा मुलगा आमच्या कॉलेजचा एकही रूल पाळत नाही. कळालं? नेहमी कुठल्या तरी बदमाश पोरांच्या संगतीत फिरत असतो. खरं म्हणजे मी तुम्हाला आधीच बोलवून सांगणार होतो, पण मी विचार केला की ठीक आहे, एक चूक केलाय, सुधरेल. समाजात तुमची इज्जत बघूनच मी तुम्हाला इथं पर्सनली बोलवलेलं आहे. नाहीतर डायरेक्ट रस्टिकेट करायला मी पुढे मागू गेलं नसतं. पाटील साहेब, मी समजू शकतो तुमची अडचण, तुमचा धंदा, त्यातून वाढलेले व्याप, यातून तुमच्या मुलाकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ मिळतही नसेल. पण पालक म्हणून तुमची जबाबदारी ही शेवटपर्यंत, एवढं मात्र लक्षात असू द्या. ही याची पहिली चूक आहे म्हणून मी आता याला सोडून देतोय. पण जर असं काय पुढं झालं तर मी तुम्हाला परत बोलवत बसणार नाही, डायरेक्ट रस्टिकेट करणार त्याला. येते ना लक्षात मी काय म्हणते ते? ठीक आहे, घरी गेल्यावर जरा समजावा तुमच्या लेकराला.